सुरुवात करूया। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकामागोमाग एक होणाऱ्या भेटी त्यांच्या युतीच्या चर्चांना बळ देऊ लागलेल्या आहेत आणि आतापर्यंत केवळ सार्वजनिक मंचावरती होणाऱ्या भेटी कौटुंबिक पातळीपर्यंत सुद्धा गेलेल्या आहेत। उद्धव यांच्या वाढदिवसाला राज यांनी थेट मातोश्रीवरती जात शुभेच्छा दिल्या आणि त्यामुळे आगामी गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंचा कुटुंबियांना राज यांच्या शिवतीर्थावरती ते येणार का याची प्रचंड उत्सुकता आहे। याविषयीच राज यांचे पुत्र अमित ठाकरेंनी केलेल्या भाष्यामुळे गणपतीच्या साक्षीने ठाकरे युतीच्या श्री गणेशा करणार का याची उत्सुकता आता वाढली आहे। राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे। गणरायाच्या दर्शनानं युतीचा श्री गणेशा। ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट। जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आधी मराठीच्या मुद्द्यावर एका मंचावर आले, मग वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवर बंधू भेट झाली। आता तिसऱ्या भेटीवरून राजकीय चर्चेला उधाण आलंय आणि तीही गणपतीच्या साक्षीनं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणरायाचं आगमन होत आहे। राजकीय नेत्यांसह सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीही शिवतीर्थावर बाप्पांच्या चरणी लीन होतात। त्यामुळे यंदाच्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार का याचे आडाखे बांधले जाऊ लागलेत। याविषयी जेव्हा अमित ठाकरेंना विचारलं तेव्हा त्यांनी सस्पेन्स आणखीनच वाढवला। उद्धवजींना निमंत्रण दिले का तुम्ही? सरप्राईज आहे, सरप्राईज आहे। आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का हे अजून गुलदस्त्यात आहे। कारण एकीकडे राज ठाकरेंनी याविषयी जाहीर बोलणं टाळलं असलं तरी दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र तसे संकेत दिलेत। आता 20 वर्षांनी एकत्र आलोय। प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही, पण मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे। या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल। पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय, मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच। आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्त्व आहे। गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंमधील नात्याची वीण अधिकाधिक घट्ट होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळेच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर पायधूळ झाडली। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर जाणार का याची उत्सुकता आहे। सर्वच जण घरी येतात, सगळ्यांनाच निमंत्रण दिलेले आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सरप्राईज असेल असं म्हणतात। सरप्राईजसाठी तुम्ही थांबा, मी कशाला सरप्राईज फोडू होतं? राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर काही अपवादात्मक प्रसंगी त्यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट झाली होती। 17 जुलै 2012ला उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल असताना राज त्यांना भेटले। 10 जानेवारी 2015ला जहांगीर आर्ट गॅलरीच्या उद्धव यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली। 12 डिसेंबर 2015ला शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं ठाकरे बंधू एकाच मंचावर आले। 27 जानेवारी 2019ला राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नात उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते। 28 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली। 23 जानेवारी 2021ला बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला ठाकरे बंधू एकत्र आले। 22 डिसेंबर 2024ला राज ठाकरेंची बहीण जयवंती देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात पुन्हा बंधू भेट झाली। तर 24 फेब्रुवारी 2025ला एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात दोन्ही ठाकरे एकत्र आले। आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का याबद्दल अजून सस्पेन्स आहे। मात्र असं असलं तरी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवात घरी येण्याचं निमंत्रण देणार का आणि असं निमंत्रण दिल्यास उद्धव ठाकरे ते स्वीकारून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार का याची उत्सुकता आहे। राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होऊ घातल्यात। या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे। त्यामुळे आता गणरायाच्या साक्षीनं त्यावर शिक्कामोर्तब होणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
मुंबईतील राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे. मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या, हे सगळं चाललेलं आहे. प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकू शकत नाहीत. जे जिंकलेत त्यांचं ढोंग राहुल गांधी यांनी उघडं पाडलेलं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. दरम्यान वोट चोरी नाही तर विरोधकांचं डोकंच चोरीला गेलंय, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे, पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या. हे आता हे जे काय सगळं चाललंय, कारण ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर हे जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही. आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही. जे जिंकले ते काय, त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचं बुरखाच फाडलेलं आहे, ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे. रोज म्हणतात वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यांचा दिमाग चोरी झालेला आहे. माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, 25% यांच्याकरता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ. कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहे? कोणीच नाही. आणि एक मोठी बातमी समोर होते. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पुन्हा एकदा इशारा बघायला मिळतोय. संग्राम बापू भंडारे यांचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय. भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. माझी गाडी फोडायची तर फोडा, मात्र कुठल्याही धर्मप्रचारकावरती हल्ला केला तर मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भंडारे व्हावं लागेल, असं संग्राम बापू भंडारे यांनी म्हटलेलं आहे. तर कीर्तनकार नेहमीच आई बापाप्रमाणे प्रेम केलंय हो, जीव लावलाय, आजही लावताय. पण तुम्ही हल्ल्याचं समर्थन केल्यामुळं आज महाराज लोकांच्या गाड्या फोडून टाकायच्या असं बोलायला लागलेत तुमचे समर्थक. बाळासाहेबजी थोरात, तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे, फोडून टाका माझी गाडी. पण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात, मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल. तर आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी अतुल लोणे त्याच्याकडे जाऊया. अतुलची आपण बघतोय कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे. असं आहे की ही जी प्रवृत्ती आहे याला कीर्तनकार म्हणायचं का? कीर्तनकार वारकरी संप्रदाय सहिष्णू, प्रेम भाव वाढवणारा, सद्भावना वाढवणारा हा आपला वारकरी संप्रदाय. हा कीर्तनकार थोडी हा गुंडा आहे. आणि यांना काय वाटतं की हे लोक धमक्या देतील, सगळ्यांनाच धमक्या देणं सुरू आहे, तर यांना काही घाबरणारे का काँग्रेसचे लोक? बाळासाहेबांना धक्का जरी लागला ना तर लक्षात ठेवायचं म्हणून काय होईल याची परिणामी चिंता काँग्रेसचा कार्यकर्ता करणार नाही. इथपर्यंत आम्हाला आणू नका. कीर्तनकार आहात, कीर्तनातून जागृती करा, कीर्तन करा. वारकरी संप्रदाय बदनाम करण्याचा अधिकार एखाद्या अशा उंडपुंड लोकांना कोणीही दिलेला नाही. यांनी तुकारामाला संपवलं, यांनी ज्ञानेश्वराला संपवलं, यांचे संपवणे हेच धंदे आहे. त्यामुळे या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक तर आम्ही कीर्तनकार, वारकरी संप्रदाय हे पण आम्ही बदनाम होऊ देणार नाही आणि हे गुंडे बिंडे यांना आम्ही काही घाबरत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. निश्चित. धन्यवाद अतुल लोंढेजी, तुम्ही सविस्तर बोलला त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटो सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. लक्ष्मण, आपण बघतोय आता पुन्हा एकदा संग्राम बापू भंडारे यांचा आता नवा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. अमित, खरं तर आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून संग्राम बापू भंडारे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यामधला जो वाद आहे, संघर्ष जो आहे, तो अधिकाधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता संग्राम बापू यांनी एक इशारा दिलेला होता, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला टोकाचं पाऊल घ्यायला लावू नका, आम्हाला गोडसे व्हायला लावू नका, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती. आणि त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पडसाद उमटताना आपण पाहिलेले होते.
त्यानंतर हा वाद मिटेल अशा प्रकारची आशा होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील संगमनेरमध्ये एक भला मोठा असा मोर्चा काढला, ज्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि संग्राम बापू यांच्या भूमिकेबाबत सगळ्यांनीच आक्षेप घेतलेला होता. ज्या पद्धतीने गोडसे यांचं नाव घेऊन त्यांनी समर्थन केलेलं होतं त्याच्यावर देखील आक्षेप घेण्यात आलेला होता. मात्र हा सगळा वाद ताजा असताना पुन्हा एकदा संग्राम बापू भंडारे यांनी तोच वाद करून काढलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला माझ्या नावातला बापू काढायला लावू नका, अशा प्रकारचा आशय त्यांनी वापरलेला आहे आणि मला टोकाचं पाऊल उचलायला लावू नका, अशा प्रकारचा इशारा त्यांनी बाळासाहेब थोरात यांना दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी जर हिंदू समाजाचा जर कोणी प्रचार करणाऱ्या माणसांवर जर हल्ला केला निश्चित. त्यामुळे इथून पुढे पण आता या संदर्भात काय घडामोडी घडतात ते पाहणं लक्ष्मण महत्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता एक विशेष बातमी बघूया. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरेंनी मुंबईतल्या समस्यांसंदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे. या प्रश्नांवरती सगळ्या प्रश्नांवरती राज ठाकरे हे एकच उत्तर असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. यावरती सत्ताधाऱ्यांनी मात्र पलटवार केला आहे. मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. ते म्हणजे राज ठाकरे. एकच उत्तर राज ठाकरे असं म्हणत अमित ठाकरेंनी मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा राज ठाकरेंचा पर्याय असल्याचं स्पष्ट केलं. मुंबईतल्या रस्त्यांवरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. या खड्ड्यांमधनं वाट काढताना वाहनधारकांची तारांबळ होतीये. केवळ मुंबईतच नाही तर राज्यभरातल्या रस्त्यांची दुर्दशा झालीय. गणेशोत्सवासाठी मुंबईतनं कोकणाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांसमोर खराब रस्त्यांचं मोठं विघ्न निर्माण झालंय. परिणामी मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अमित ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. त्या प्रश्नावर अमित ठाकरेंनीही थेट उत्तर दिलं. मुंबईच्या रस्त्यांना पडलेले आहेत, पालकमंत्री सुद्धा आहेत. मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. सरकार आले गेले किती वर्ष बघतोय आपण, हे पहिल्यांदा नाही साचलं पाणी. एकच उत्तर आहे, एकदा संधी द्या. नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं. अमित ठाकरेंनी मनसेनं नाशिक महानगरपालिकेत केलेल्या विकास कामांची आठवण करून देत राज ठाकरे हेच एकमेव उत्तर असल्याचं म्हटलं. मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यातच रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे नागरिक संतप्त असताना या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरेंनी राज ठाकरेंचा पर्याय सुचवला. पण अमित ठाकरेंनी सुचवलेला हा पर्याय सत्ताधाऱ्यांना काही रुचला नाही. बघा, बोलण्यावर तर काही टॅक्स नाही आहे आणि मतं मांडण्यावर कुठला GST नाही आहे. याच्यापेक्षा अजून काय बोलू मी. बघा, बोलण्यावर तर काही टॅक्स नाही आहे आणि मतं मांडण्यावर कुठला GST नाही आहे. याच्यापेक्षा अजून काय बोलू मी. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यासमोर कोणताही पर्याय टिकणार नाही असा टोला लगावलाय. मात्र असं असलं तरी रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचं सत्य सत्ताधारी नाकारू शकत नाहीयेत. त्यातच पालिका निवडणुकीत रस्त्यांचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित लढतील हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदार राज ठाकरेंकडे उत्तर म्हणून पाहतात की नाही आणि त्यांना संधी देतात की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान संघामध्ये सामना नियोजित आहे. पण याच सामन्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटू लागलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने ऑपरेशन सिंदूरचा हवाला देत या सामन्याला विरोध केलाय. तर पंतप्रधान म्हणतात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. मग त्या गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिंक झालं का? रक्त आणि क्रिकेट कसं चालतं असा सवाल विचारत उद्धव ठाकरेंनी भाजपावरती जोरदार हल्ला चढवलाय. तर बोगस जनता पक्षाच्या लोकांच्या हातात देश असल्याची टीका सुद्धा ठाकरेंनी केली आहे. वो आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट आहे. मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला आता. ठंडा 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 लो लिंबू सरबत.
गेला कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय. आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? तर भाजपाने या मुद्द्यावरून शिवसेनेला मातोश्रीवरच्या जावेद मियादादच्या भेटीची आठवण करून दिलेली आहे. ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मेरे रगों में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं? भारत पाकिस्तान मॅचवर मी पहिलेच सांगितलं असं आहे, जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांनी एकदा आरसा बघावं. मोठ्या साहेबांवर आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच. तर जेव्हा जावेद मियादाद मातोश्री इथे आले होते, मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही. हे ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती. मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं. पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आले होते आणि बिर्याणी खाऊन आले होते. हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला. संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत. त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. जावेद मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या. बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार जरी BCCIचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय. पुढची बातमी बघूया. खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराविषयी परखड मत व्यक्त केलेलं आहे. आपण वारकरी संप्रदायाला मानणार असल्याचं सांगतानाच कधी कधी मांसाहार करत असल्यामुळे माळ घातली नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे. खाल्लं तरी माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे म्हणालेत. मात्र यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा. दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी, त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा. बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला. वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने. माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरती भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सडकून टीका केलेली आहे. पिढ्यानपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जोपासणाऱ्या आमच्या वारकऱ्यांचा जो आराध्य दैवत आहे त्या पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. अहो, तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका. पण असं आहे, मौलाना शरद पवारांच्या मुलीकडनं दुसरी काय अपेक्षा करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला वेळ देत नाहीत, माझी कामं दिल्लीमधून होतात, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बघूया. की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात, या देशाचे मंत्री आहात. कोण गेलं दुसरं? कोण गेले अमित शहाकडे?
एवढ्या पुळका आहे ना या सगळ्यांना, मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे? का जायचं? गृहमंत्री म्हणून नाही, सहकार मंत्री म्हणून का नाही सरसकट केलाय कोणी? एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज, कारण का अधिकार त्यांना आहे. मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले. 10 वेळा आपण वेळ मागितली, माणूस देत नाही, याचा अर्थ काय? समजून घ्या सुप्रिया सुळे, त्यांना वेळ द्यायचा नाही, कारण का आम्ही असं बोलतो ना. आणि मी ठरवलंय, इथे कामं करत नाही ना तुम्ही, माझी कामं दिल्लीतून होतात, सगळी कामं दिल्लीतून होतात. शहराचा प्रश्न या दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले, ते म्हणाले की मुख्यमंत्री आम्हाला वेळच देत नाही, त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो. चांगला आहे, त्या दिल्लीच्याच आहे.